वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भुसावळ शहरामध्ये गेल्या काही काळापासून अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो आहे। सामान्य नागरिक यामुळे त्रस्त झालेले आहेत। आज 17वा दिवस आहे की पाणी पुरवठा देखील वेळेवर केला जात नाही आहे। 15-15, 20-20 दिवसाआड पाणी पुरवलं जातं आहे, जे की इथून तापी नदी अवघ्या काही फक्त 200-800 किलोमीटर 800 मीटरवर अंतरावर आहे। इथून धरणं जवळ आहेत, पण हे पाणी नेमकं जातं आहे कुठे आणि अशुद्ध पाणी का म्हणून येतं आहे? 102 कोटी रुपये मागच्या पंचवार्षिक कारभारामध्ये याच भुसावळ शहरासाठी अमृत जलवाहिनी योजनेसाठी आलेले होते। मग या 102 कोटी रुपयाचं अमृत नेमकं गेलं कुठे? जर भुसावळमधल्या नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नसेल आणि त्यांच्या आरोग्यासोबत इथले सत्ताधारी जर खेळत असतील तर वंचित बहुजन आघाडी या गोष्टीचा तीव्र धिक्कार करते। वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पल्लवीताई गुरचळ आणि त्यासोबतच भुसावळ तालुक्याचे अध्यक्ष सागर भाऊ आणि सगळ्या टीमने या पूर्ण शहरातील एरिया असेल त्यासोबतच या एरियामध्ये जिथे जिथे नागरिक अतिशय चांगल्या संख्येने राहतात त्या एरियामध्ये प्रत्यक्ष फेऱ्या मारल्या, तिथल्या पाण्याचे सॅम्पल चेक केले आणि त्या ठिकाणी पाहिलं। आज सकाळी देखील मी स्वतः एका एरियामध्ये, माझ्याजवळ फोटो आहे की पिण्याचं पाणी अतिशय गढूळ आहे। पूर्ण गावामध्ये 5 ते 8 घराआड डायरियाचा मेजर मायनर पेशंट सापडतो आहे। मग नेमकं इथलं प्रशासन करतं काय आहे, इथले सत्ताधारी करता काय आहे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आहोत। आणि जोपर्यंत भुसावळ शहरातल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जात नाही, जो की त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि इथल्या प्रशासनाचं मूलभूत कर्तव्य आहे, ते जर योग्य पद्धतीने बजावत नसतील तर वंचित बहुजन आघाडी आपल्या भूमिकेतून जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही या भूमिकेसहित नेहमी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन नागरिकांच्या हितासाठी कायम लढत राहील। एकीकडे मंत्री महोदय म्हणतात की अल निनोचं संकट आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहे, या सगळ्या गोष्टींमुळे धरणात पाणी 15% पाणी साठा आहे। या सगळ्या वक्तव्याकडे कसं बघतात? मंत्री महोदयांनी जिल्ह्याचं अपडेट घ्यावं, फक्त नाशिकचं अपडेट घेऊ नये, कारण गेल्याच 4 दिवसापूर्वी हतनूर जलसाठा जो की भुसावळ आणि रावेर या पूर्ण रावेर विधानसभा क्षेत्रातल्या लोकसभा क्षेत्रातल्या बहुतांशी ठिकाणी पाणी पुरवठा करतो, त्याचे 8 दरवाजे परवा उघडण्यात आले होते। तापी नदीला अद्यापही पाहिलं तर खळखळून पाणी वाहत होतं। जलसाठा नाही आहे या पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण जलसंधारणाच्या योजनांमध्ये कमी पडलात का? मंत्री महोदयांना म्हणा, पाणी पुरवठा विभाग तुमच्याकडे, ग्रामपंचायत विभाग तुमच्याकडे, अहो सरकार तुमच्याकडे, मग अल निनोचं कारण दाखवून तुम्ही स्वतःला अलबेल करून घेत आहात का? मग नागरिकांच्या आरोग्याचं काय? फार लाजिरवाणी बाब आहे। भुसावळ शहरातल्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न बिकट परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आणि या प्रश्नाला भुसावळकरांना तोंड द्यावं लागत आहे। सत्ताधाऱ्यांना इथल्या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे। तुम्ही जर पाण्याचा या ठिकाणी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांचे इतर सहकारी पक्ष जातीपातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली लोकांची माती भडकवून ज्या पद्धतीनं सत्तेत आले आणि ज्या पाण्याला आपण धर्म मानतो त्या धर्मालाच पाण्यामध्ये बुडवून या ठिकाणी जर पाण्याची एवढी तीव्र टंचाई असेल तर ही लाजिरवाणी बाब आहे। एक भुसावळकर नागरिक म्हणून या गोष्टीचं आम्हाला सर्वांना अतीव दुःख होतं आहे की पाण्यासाठी आम्हाला अशा पद्धतीनं जर रस्त्यावर उतरावं लागत असेल आणि आमच्या मायमावल्यांना देखील पाण्यासाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर इथल्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या खुर्च्या खाली कराव्यात। प्रशासनामध्ये आणि सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर मोठमोठ्या गप्पा करणारे आणि मोठमोठ्या योजनांची या ठिकाणी लोकांच्या समोर त्याचं प्रदर्शन करणारे सत्ताधारी नेमकं या घोटभर पाणी या पिण्यासाठी आम्हाला जर स्वच्छ पाणी देऊ शकत नसतील तर हे त्यांचं सर्वात मोठं अपयश आहे आणि आमचं दुर्दैव आहे की आम्हाला रस्त्यावर पाण्यासाठी उतरावं लागतं आहे। या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही नगरपालिका प्रशासन आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारतोय की ज्या तथाकथित अमृत योजनेच्या नावाखाली तुम्ही करोडो रुपये या ठिकाणी आणले, मंजूर करून आणले, त्याचा नको तेवढा मोठा गवगवा तुम्ही त्या ठिकाणी केला, परंतु प्रत्यक्षात तुमची अमृत योजना ही पूर्णपणे कोलमडलेली आहे, पूर्णपणे सपशेल फोल ठरलेली आहे। त्या अमृत योजनेच्या पैशांचं काय झालं याचंही उत्तर आज या मोर्चाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला आम्हाला द्यावं लागेल।